तर शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं आपले कमेंट करण्यास नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. समजू शकता विविध मागण्यासाठी लाल वादळ पुन्हा मैदानात. बघू शकता शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्या, वनपट्टेधारकांचे प्रश्न यासह विविध मुद्द्यावर अखिल भारतीय किसान सभेने लाल वादळ पुन्हा रस्त्यावर उतरले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने तातडीने मान्य न केल्यास लाँग मार्च काढण्यात येईल असा इशारा किसान सभेचे राज्याध्यक्ष व माजी आमदार या ठिकाणी JP गावित यांनी दिला आहे. गावित यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलनास हाक देण्यात आली होती. जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, कळवण, चांदवड, त्र्यंबकेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी लाल वादळ पुन्हा रस्त्यावर या ठिकाणी आले आहे. या 3 तालुक्यातील पश्चिम वाहिन्या नद्या व यांच्या उपनद्यावर मोठ्या आकाराचे सिमेंट कॉन्क्रीट बंधारे, लघु पाटबंधारे, विविध कारणासाठी बंद पडलेले अपूर्ण पाझर तलाव या व गाळाचे भरलेले पडझड झालेले पाझर तलाव प्रथम बनवून त्याचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीला देण्याची मागणी करण्यात आली आहे. धन्यवाद. लाईक आणि शेअर आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत ते थांबतो आहे. महाराष्ट्र ज्येष्ठ दिनात जास्तीत जास्त व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो आहे. महाराष्ट्र ज्येष्ठ दिनात आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील 2 दिवसात.